नमस्कार. आज आपण करूया टमाटाचा उपमा. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 टमाटे घालायचे आहेत. लाल मिरची घेतलेली आहेत. 2 घेतल्यात लाल मिरची. ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. टमाटा आणि मिरची मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आता आपण एक कढई ठेवूयात. कढईमध्ये रवा घालूयात. मोठा रवा घेतलेला आहे. 2 वाट्या रवा घातलेला आहे. रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला भाजून घेतलेला आहे. परत आपण तीच कढई ठेवूयात. त्यामध्ये तूप घालू 2 चमचे. मोहरी घालायची आहे. उडदाची डाळ घालायची 1 चमचा. हरभऱ्याची डाळ घालायची 1 चमचा. शेंगदाणे घालायचे. कढीपाला, हिंग घालायचा आहे थोडा. आता आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. कांदा 1 कट करून घेतलेला आहे. त्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. आता आपण त्यात भाजी घालूयात. भाज्या घालायच्या आहेत. गाजर, शिमला मिरची, आलं, काजू घातले 2, मिरे घातले 2-3, चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण टमाट्याची प्युरी घालायची आहे. ती पण थोडीशी परतून घ्यायची आहे. आता आपण त्यामध्ये मसाले घालूत. हळद घालायची आहे 1 चमचा. तिखट घालायचं आहे 1 चमचा. आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची पण घातलेली, त्याच्यामुळे तिखट आपल्या प्रमाणे घालायचं आहे. 2 चमचे मीठ घातलेलं आहे. 1 चमचा साखर घातली. ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण पाणी घालायचं आहे. 1 ग्लास पाणी घालायचं आहे. 2 वाट्याला 1 ग्लास पाणी. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण रवा घालून घ्यायचा आहे. सगळा रवा घालून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याला चांगली उकळी येऊन शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला उपमा तयार आहे.